पण आता या मतदारसंघात रक्षाताईच्या माध्यमातून जे पाहिजे म्हणजे ठोस कामं जे व्हायला पाहिजे होते ते आतापर्यंत आमच्या गावात एकही काम 10 वर्षात रक्षाताईंनी दिलेलं नाहीये। नाही, विकास इथे झालाच नाही। इथे फक्त बेंच आणि बंद पडले स्ट्रीट लाईट हीच खासदारांची ओळख आहे। आणि मी नाथाकडच्या बरोबर पहिल्यापासून होतो, पण आता त्या माणसाचं त्या रक्षाबाईचं कोणत्याच परिस्थितीत समाजाच्या आणि सामाजिक कामाच्याकडे दुर्लक्ष आहे। त्यांचा फक्त काही विकासही घेणं नाही, त्यांच्या घरापुरतं राजकारण आहे। त्यांचं वडील आमदार, सुनबाई खासदार, अजून त्यांचे काही नातू आणि काय येतात काय माहिती, ते एवढं त्यांचं राजकारण आहे, बाकी त्यांना काही घेणं नाही। परिवर्तन होऊ शकते, कारण नौका उमेदवार जर निवडून आला तर निश्चितच 10 वर्ष जो खासदार आला त्याच्यावेळी निश्चितच जास्त काम करेल। नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। सध्या रामराम मंडळी या माध्यमातून आपण लोकसभा निवडणुकीचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मी सध्या मुक्ताईनगर मध्ये आहे। मुक्ताईनगर म्हणजेच रावेर लोकसभा मतदारसंघ। आता या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील चुरस अत्यंत चुरशीची आहे, कारण परंपरागत या ठिकाणी रक्षा खडसेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटातून श्रीराम पाटील यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। बाकी इतर पक्षांचे मात्र नावं क्लिअर झाली नाही आहेत। त्यामुळे आपण जनतेचा कौल नेमका काय आहे, जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय या संदर्भात आपण बोलणार आहोत। रामराम मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आमच्या रामराम मंडळी कार्यक्रमात। सर, काय वाटतं, लोकसभा निवडणुकीची आता रणधुमाळी सुरू झालेली आहे, सध्या काय परिस्थिती आहे, चित्र कसं आहे? एकंदरीत 10 वर्ष झाली ते भाजपच्या रक्षाताई ह्या खासदार आहेत, परंतु असं ठोस जे काम आहे ह्या मतदारसंघात अजून आमच्या गावात तरी तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत फक्त हे बेंच 10 वर्षात फक्त बेंच दिलेले आहे। आणि राहिला केळीचा प्रश्न, तर केळीचा पीक विम्याचा गंभीर प्रश्न आहे। CMV जे आहे ते माननीय आमदारांनी CMVचे पैसे मिळवून दिले, त्याच्यामुळे त्यांच्यात खासदारांचा काही संबंध नाही आहे। केळीला फळाचा दर्जा मिळाला पाहिजे ही आमची एक प्रमुख मागणी आहे। आणि शेतीसाठी रस्ते असतील, म्हणजे पाण्याच्या तापी मेगा रिचार्ज आहे तो झाला पाहिजे, बरेचसे काम आहे, पण ते खासदार साहेबांनी अजूनपर्यंत तर काही केलेले नाही आहे। फक्त जो विकास जो दिसतो या मतदारसंघात तो माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी गेल्या 4-4.5 वर्षाच्या काळात हा जो विकास आहे हा त्यांनीच केला आहे। 30 वर्षात इथं कोणताही विकास असा ठोस जे कामं पाहिजे होते ते या मतदारसंघात कुठलेच कामं झालेले नाहीये। पण आता तुमचे चंद्रकांत पाटील जे आहेत ते देखील युतीचे आमदार आहेत, युतीमध्ये सहभागी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आता पेच प्रसंग तर राहिलाच असेल ना। पण आता या मतदारसंघात रक्षाताईच्या माध्यमातून जे पाहिजे म्हणजे ठोस कामं जे व्हायला पाहिजे होते ते आतापर्यंत आमच्या गावात एकही काम 10 वर्षात रक्षाताईंनी दिलेलं नाहीये। त्यामुळे थोडी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे। आणि आमच्या आमदार साहेब जे निर्णय घेतील, जे दिशा देतील ते सर्व मतदारसंघात। ठीक आहे। काका, काय तुमच्या इथं नेमकं कसलं पीक घेतलं जातं, कसला व्यवसाय चालतो? केळीचा चालतो। केळीचा। बरं, काय केळीला जो फळाचा दर्जा असेल किंवा केळीला जो भाव मिळणं असेल तसे प्रश्न सुटलेत का शेतकऱ्यांचे? नाही सुटले, नाही सुटले। अच्छा, तुम्हाला काय वाटतं दादा, या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं विकास कामं झाली आहेत का? नाही, विकास इथे झालाच नाही। इथे फक्त बेंच आणि बंद पडले स्ट्रीट लाईट हीच खासदारांची ओळख आहे। अच्छा, हां, आणि ठोस मोठं काम दाखवा आणि 1 लाख मिळवा अशी खासदाराची खाशी आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही असं चॅलेंज करत आहात की ठोस काम दाखवा आणि 1 लाख मिळवा? अच्छा, हो। का अशा प्रकारची कुठलीच विकास कामं तुमच्या इथे झाली? त्यांचा फक्त काही विकासही घेणं नाही, त्यांच्या घरापुरतं राजकारण आहे। त्यांचं वडील आमदार, सुनबाई खासदार, अजून त्यांचे काही नातू आणि काय येतात काय माहिती, ते एवढं त्यांचं राजकारण आहे, बाकी त्यांना काही घेणं नाही। आता हा तुमचा झाला वैयक्तिक खडसेंच्या विरोधातला विषय, पण हा थोडा बाजूला ठेवूयात। आताची सध्याची परिस्थिती जर बघितली तर परंपरागत असलेल्या विद्यमान खासदारांना या मतदारसंघात पुन्हा निवडून देऊ शकतात का? या ठिकाणी परिवर्तन होऊ शकतं, बदल होऊ शकतं, काय वाटतं तुम्हाला? परिवर्तन होऊ शकते, कारण नौखा आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी 30 वर्षात जे कामं केलं झालं नाही ते 4.5 वर्षात आमदारांनी करून दाखवलं। तर नौखा उमेदवार जर निवडून आला तर निश्चितच 10 वर्ष जो खासदार आला त्याच्यावेळी निश्चितच जास्त काम करेल। अच्छा, हां, नौखा म्हणजे तुम्हाला काय वाटतं नेमकं चित्र काय असेल? नौखा म्हणजे ते नौखा नाही आहे, ते पण पहिली हे निवडणूक त्यांची श्रीराम पाटलाची। अच्छा, एक उद्योगपती आहे ते आणि सामाजिक कामात ते 10 ते 15 वर्षापासून समाजासाठी झटत आहे। ते गोरगरिबां मागे मेंढोर्दे गावात पूर आलता, पूर्ण घर उद्ध्वस्त झालते, तर त्यांनी पहिलं किट, स्टँडर्ड किट त्यांनी वाटलं
किराणा इथे आजही त्या गावात जर गेले तुम्ही त्या गावात तुम्हाला सांगतील लोक की पहिलं किराणा किट कोणी दिलं. अच्छा, म्हणजे त्यांना यावेळेस इथं संधी मिळू शकते असं एकंदरीत तुम्हाला वाटतंय? हो, मिळू शकते. काका काय वाटतं हो? खरंच या गावाचे प्रश्न गंभीर आहेत का? आता केळीचा तुमचा विषय आहे, नेमक्या अजून काय अडचणीत या मी मतदार? या गावचा नसून मी मानेगावचा राहणार कोथळीला, हल्ली कोथळीला राहतो. आणि मी नाथाकडच्या बरोबर पहिल्यापासून होतो. पण आता त्या माणसाचं त्या रक्षाबाईचं कोणत्याच परिस्थितीत समाजाच्या आणि सामाजिक कामाच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि कोणतेच कामं त्यांनी एक धेल्याचे बी काम करेल नाही आहे. आम्ही मानेगावचा रोड आमचा एकदम खराब झालेला आहे, तर त्याच्याकडे बी दुर्लक्ष आहे. आणि वस्तुस्थिती आम्ही ज्या ह्याच्यातून ते हे करून आलो आहे, तर ते त्याच्याकडे कोणत्याच परिस्थिती असं किंवा काम करायलाच पाहिजे ते काम करताच नाही आहे. आणि जेणेकरून कोथळी हे आता संपूर्ण लेवा पाटीलचं गाव आहे. मी बी कोथळीतच राहतो आणि मानेगावचं रहिवासी असल्यामुळे म्हणजे आता हल्ली कोथळी, पण यांचं कोणत्याच परिस्थितीमध्ये रक्षाबाईनं काम करेल नाही आहे. अच्छा, रक्षा खडसेंचा या ठिकाणी कामं नसल्याचा रोष शेतकरी व्यक्त करतायत. एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर आपण पाहतोय तर या गावातली लोक, या मतदारसंघातली लोक यंदा बदल होईल असंच काहीसं चित्र या ठिकाणी बोललं जात आहे. कारण या ठिकाणची मूळ प्रश्न जी आहेत ती कोणत्याच खासदारांनी सोडवली गेली नाहीये. खरं तर त्यांच्या अखत्यारीतला हा सगळा विषय होता. केळीला फळाचा दर्जा देणं हा महत्वाचा प्रश्न होता, तो देखील अद्याप पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे रोष जो आहे ते विद्यमान खासदारावरती या ठिकाणी व्यक्त केला जात आहे आणि कदाचित भविष्यात बदल होऊ शकतो असं चित्र या गावामध्ये बघायला मिळतंय. मुक्ताई नगर परिसरातली ही सगळी गावं आहेत, केळी पट्टा ची गावं आहेत आणि हा रोष या ठिकाणी बघायला मिळतोय. जळगावहून अभिजित पाटील, आवाज मराठी, जळगाव.